नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मॅथ गायडन्स चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 2.2 मधलं एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. आणि सर्वात प्रथम सोल्युशन ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या 3 मेथड असतात. पहिली मेथड आहे फॅक्टरायझेशन मेथड, सेकंड आहे कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड आणि तिसरी आहे आपली फॉर्म्युला मेथड. तर ती जी पहिली मेथड आहे फॅक्टरायझेशन मेथड, आपण ती सॉल्व करून घेणार आहोत. आता आपण प्रॅक्टिस सेट 2.2 मधलं फर्स्ट एक्झाम्पल घेत आहोत. आपल्याला सांगितलेलं आहे सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन. तर फॅक्टरायझेशन मेथडने आपल्याला हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ते सॉल्व करायचं आहे. त्यामध्ये तर आपण आता हे एक्झाम्पल जे आहे ते लिहून घेणार आहोत. एक्स स्क्वेअर मायनस 15x प्लस 54 इज इक्वल टू 0. मित्रांनो, आणि या ठिकाणी मिडल टर्म आहे त्या मिडल टर्मला आपण ऍडिशन म्हणत असतो आणि जे थर्ड टर्म आहे ते आपलं प्रोडक्ट असतं. तर हे जे मायनस 15x जो ऍडिशन आहे त्याचं आपल्याला स्प्लिट करायचं आहे आणि स्प्लिट केल्यानंतर की त्याचं जे प्रोडक्ट आहे ते 54 आलं पाहिजे आणि त्यांची जर ऍडिशन केली तर ती मायनस 15x आली पाहिजे. तर मित्रांनो, आपण मायनस 15x ची स्प्लिट करायचं आहे. तर आपण त्याचा अँगल तयार करून घेऊया. या ठिकाणी ह्या 1 ने इथे 1 ने ह्या 54 ला मल्टिप्लाय करायचं आहे. तर 1 ने 54 ला मल्टिप्लाय केलं तर 54च होईल. आणि आता आपल्या मायनस 15x आपल्याला स्प्लिट करायचं आहे. स्प्लिट केल्यानंतर त्याचा जो प्रोडक्ट आहे तो 54 आला पाहिजे आणि त्यांची ऍडिशन ही मायनस 15x आली पाहिजे. तर आपलं काय, कोणत्या टेबलमध्ये प्रोडक्ट 54 होतो ते आपल्याला शोधायचं आहे. तर आपण या ठिकाणी 9 6 जा 54 होतं पहा. तर 9 6 जा 54 जर आपण 9 आणि 6 ची जर ऍडिशन केली तर ते 15 होतात. म्हणजे आपलं दोघांची 9 आणि 6 ची ऍडिशन केल्यावर आपलं काय 15 येतं आहे आणि त्याचप्रमाणे त्याचा प्रोडक्ट सुद्धा काय येतोय 54 येतोय. फक्त आपल्याला त्या ठिकाणी साइन व्यवस्थित द्यावा लागणार आहे. तर या ठिकाणी आपण 9 मायनस केलं आणि 6 ला पण मायनस केलं तर दोघांची साइन इक्वल झालेले आहे. त्यामुळे त्यांची ऍडिशन होईल आणि साइन आपल्याला तेच द्यावं लागेल. 9 प्लस 6 इज इक्वल टू 15 म्हणजे मायनस 15 होणार आहे. आता या ठिकाणी हा जो आपण स्प्लिट केलेला आहे ते आपण मायनस 15x च्या जागेवर लिहिणार आहोत. देअरफॉर एक्स स्क्वेअर मायनस 9 हा जो x आहे व्हेरिएबल तो पण लिहायचा आहे. मायनस 6x प्लस 54 इज इक्वल टू 0. मित्रांनो, आता या ठिकाणी पहा बरं की आपले 4 टर्म तयार झालेले आहे. 2 टर्मचे पेअर लावून घ्यायचे आहे. देअरफॉर आता मित्रांनो, पहिल्या पेअरमध्ये किंवा पहिल्या 2 टर्ममध्ये कॉमन निघू शकतं. ते कॉमन आहे आपलं x आणि इथे एक्स स्क्वेअर आहे, इथून एक्स कॉमन निघाला म्हणजे आपला एक्स उरला पहा. मायनस हा एक्स तर आपला कॉमन निघालेला आहे म्हणजे 9 उरला पहा. आणि या ठिकाणी थर्ड टर्मला जे पण साइन असेल ते कॉमन काढायचं असतं म्हणजे ते ब्रॅकेटच्या बाहेर लिहायचं असतं. आणि त्याचप्रमाणे ह्या 6 ने 54 ला डिवाइड होऊ शकतं. 6 9 जा 54 मग 6 आपला कॉमन निघालेला आहे. या ठिकाणी x आहे पण 54 जवळ x नाहीये म्हणजे तो x कॉमन निघू शकत नाही. ते तसंच ठेवायचं. हा x लिहून घेतला आणि ब्रॅकेटच्या बाहेर जर मायनस साइन असेल तर मधलं साइन काय होतं बदलत असतं. हे प्लसचं मायनस होऊन जाईल आणि 6 ने 54 ला डिवाइड करा. 6 9 जा 54 इज इक्वल टू 0. मित्रांनो, हे दोन्ही ब्रॅकेट्स सेम आलेले आहे. त्यापैकी एकच ब्रॅकेट लिहायचं आहे x मायनस 9 आणि जे आपण कॉमन काढलेले आहे ते सेकंड ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे x मायनस 6 इज इक्वल टू 0.
हा जो 0 आहे तो दोन्ही ब्रॅकेटशी काय संबंधित आहे, म्हणून आपण x मायनस 9 इज इक्वल टू 0 और x मायनस 6 इज इक्वल टू 0. आपण ट्रान्सफॉर्मेशन करणार आहोत. x इज इक्वल टू हा जो मायनस 9 आहे त्याचं ट्रान्सफॉर्मेशन करा. त्याचा आपल्याला राईट साईडला सेट करायचा आहे. तो मायनसचं प्लस होऊन जाईल x. त्याचप्रमाणे हे मायनस 6 पण ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे, म्हणजे राईट साईडला सेट करायचं आहे. तो मायनसचं प्लस होऊन जाईल 6. म्हणजे आपलं जे फॅक्टर आलेले आहेत ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे ते आपले 9 आणि 6 आलेले आहेत. म्हणून आपण या ठिकाणी लिहिणार आहोत द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन नाइन आणि 6. याप्रमाणे मित्रांनो आपलं फर्स्ट एक्झाम्पल झालेलं आहे. मित्रांनो आता आपण सेकंड एक्झाम्पल घेत आहोत. यामध्ये सांगितलेलं आहे एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 इज इक्वल टू 0. आपण हे नोटबुकवर हे एक्झाम्पल लिहून घेणार आहोत. एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 इज इक्वल टू 0. मित्रांनो हे आपलं जो फर्स्ट टर्म आहे त्याचा कोफिशियंट 1 आहे आणि आता या ठिकाणी मायनस 20 आहे. या 1 ने 20 ला मल्टिप्लाय करा तर आपलं प्रोडक्ट हे 20 होणार आहे, मायनस 20 होणार आहे. आणि हा जो आपला ॲडिशन आहे तो आपला 1 आहे. ह्या 1 चे असं स्प्लिट करायचं आहे की त्यांचा प्रोडक्ट हा मायनस 20 आला पाहिजे आणि ॲडिशन प्लस 1 आलं पाहिजे. तर आपण 5 4 जा 20 घेऊ शकतो. 5 ला प्लस साईन द्या आणि 4 ला मायनस साईन द्या. 5 मधून 4 मायनस केले तर आपलं प्लस 1 उरतं आणि त्याचप्रमाणे 5 4 जा 20 मायनस 20 पण येतंय. हे प्रोडक्ट पण आपल्याला मिळतोय आणि ॲडिशन पण मिळते. आता या ठिकाणी आपण जे स्प्लिट केलेलं आहे ते लिहिणार आहोत एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 4x मायनस 20 इज इक्वल टू 0. परत दोन दोन टर्मच्या जोड्या लावून घ्यायच्या आहे. इथून कॉमन काय निघेल, इथे एक्स आहे, इथे पण एक्स आहे, म्हणजे एक्स कॉमन निघाला. या ठिकाणी एक्स स्क्वेअर मधून हा एक्स मायनस करायचा, एक्स उरलेला आहे, प्लस हा एक्स कॉमन निघालेला आहे, फक्त 5 उरलेला आहे, मायनस हे कॉमन घ्यायचं आहे. 4 ने 20 ला डिवाइड होईल म्हणून 4 कॉमन काढायचा. एक्स उरलेला आहे तो एक्स लिहून घेतला. ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन असल्यामुळे मधलं साईन बदलणार आहे. हे मायनसचं प्लस होईल. 4 5 जा 20 इज इक्वल टू 0. हे दोन्ही ब्रॅकेट सेम आहे, एकच ब्रॅकेट घ्यायचं आहे एक्स प्लस 5 आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये हे जे कॉमन काढलेले आहेत ते लिहायचे आहेत. इज इक्वल टू 0. हा 0 दोन्ही ब्रॅकेटशी संबंधित हा 0 दोन्ही ब्रॅकेटशी संबंधित आहे. एक्स प्लस 5 इज इक्वल टू 0 और एक्स मायनस 4 इज इक्वल टू 0. ट्रान्सफॉर्मेशन करायचं 5चं, प्लसचं मायनस होऊन जाईल आणि मायनस 4चं प्लस 4 होऊन जाईल. देअरफॉर द सोल्युशन इज मायनस 5 आणि 4. या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे 2y स्क्वेअर प्लस 27y प्लस 13 इज इक्वल टू 0. तर आपण आता हे जे एक्झाम्पल आहे ते आपण टेक्स्ट बुकवर लिहिणार आहोत. 2y स्क्वेअर प्लस 27y प्लस 13 इज इक्वल टू 0. मित्रांनो या ठिकाणी जे फर्स्ट टर्म आहे त्याचा जो कोफिशियंट आहे तो मोर दॅन 1 आहे, म्हणजे 1 पेक्षा जास्त हा कोफिशियंट असल्यामुळे या 2 ने या थर्ड टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. 26 होणार आहे. तर आता आपण अँगल तयार करून घेऊया. या ठिकाणी आपलं 13 2 जा 26 हे प्रोडक्ट तयार झालेलं आहे आणि आपल्याला 27y ची आपल्याला असं स्प्लिट करायचं आहे की त्यांचं मल्टिप्लिकेशन 26 आलं पाहिजे, ॲडिशन आपली 27y आलं पाहिजे. तर आपण या ठिकाणी आपलं
26 वन जा 26, तर आपण या ठिकाणी 26 वन जा 26 म्हणजे आता जर दोघांची ॲडिशन केली तर आपलं 27y होणार आहे आणि मल्टिप्लिकेशन आपलं 26 होणार आहे. तर आपण या दोघांना प्लस साईन द्यायचं आहे. हे 26 आणि 1 हे आपण लिहून घेणार आहोत 2y स्क्वेअर प्लस 26y प्लस 1y प्लस 13 इज इक्वल टू 0. पुन्हा आता आपल्याला पेअर करायचे आहेत आणि या ठिकाणी 2 ने 26 ला डिवाइड होईल म्हणून आपला 2 हा कॉमन निघालेला आहे आणि या ठिकाणी y सुद्धा दोन्ही पदांमध्ये y असल्यामुळे आपला y हा कॉमन निघणार आहे. मग 2 ने 2 ला डिवाइड केलं म्हणजे हा 2 कॉमन आल्यामुळे 2 उरणार नाही आणि इथून y कॉमन निघालेला आहे म्हणजे एक y उरलेला आहे प्लस ह्या 2 ने 26 ला डिवाइड करा तर 13 उरतील आणि हा y तर कॉमन निघालेला आहे प्लस 1 ने 13 ला डिवाइड होणार आहे म्हणून 1 कॉमन निघालेला आहे y प्लस 1 ने 13 डिवाइड केल्यावर 13च उरणार आहे इज इक्वल टू 0. मित्रांनो दोन्ही ब्रॅकेट सेम आलेले आहे त्यामुळे एकच ब्रॅकेट घ्यायचं आहे y प्लस 13 आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये 2y प्लस 1 कॉमन लिहिलेलं आहे. मित्रांनो परत हे 0 दोन्ही ब्रॅकेटशी संबंधित आहे. y प्लस 13 इज इक्वल टू 0 और 2y प्लस 1 इज इक्वल टू 0. 13चं आपण ट्रान्सफॉर्मेशन करणार आहोत. y इज इक्वल टू 13 प्लसचं काय होईल -13 होईल और 2y आणि हा जो 1 आहे त्याचं ट्रान्सफॉर्मेशन करायचे प्लसचं मायनस होईल और yच्या कोपिशियंटने -1 ला डिवाइड करायचं आहे. y इज इक्वल टू -1 अपॉन 2 म्हणजे आपलं द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन -13 आणि -1 अपॉन 2 आलेलं आहे. मित्रांनो आता आपण 4th एक्झाम्पल घेणार आहोत. या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे 5m स्क्वेअर इज इक्वल टू 22m प्लस 15. या ठिकाणी 5m स्क्वेअर इज इक्वल टू 22m प्लस 15. मित्रांनो आता आपण हे जनरल फॉर्म मध्ये लिहून घेऊया. हे जे इक्वेशन आहे ते जनरल फॉर्म मध्ये लिहायचं आहे. देअरफॉर 5m स्क्वेअर हा जो 22m आहे त्याला आपण ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे. तो -22m होईल. हा +15 आहे त्याचं ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे तर -15 इज इक्वल टू 0. मित्रांनो या 5 ने आता आपला जो कोपिशियंट आहे तो मोर दॅन 1 आहे म्हणून 5 ने 15 ला मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजे आपलं अँगलमध्ये 5 15 जा 75 होतात म्हणजे आपलं प्रोडक्ट हा 75 येणार आहे आणि आपलं या ठिकाणी ॲडिशन -22 पाहिजे. तर आपण या ठिकाणी 25 3 जा घेऊ शकतो. 25 3 जा 75 म्हणजे आपलं या ठिकाणी जर आपण 25 ला जर मायनस साईन दिलं आणि 3 ला जर प्लस दिलं तर अपोजिट साईन होऊन जाईल. तर 25 मधून 3 मायनस केल्यावर आपले -22 उरतात. मग आता या ठिकाणी आपण जे स्प्लिट केलेलं आहे ते लिहून घेणार आहोत. 5m स्क्वेअर -25m प्लस 3m -15 इज इक्वल टू 0. परत आपल्याला दोन टर्मचे ग्रुप तयार करून घ्यायचा आहे. या ठिकाणी 5 ने 25 ला डिवाइड होऊ शकतं म्हणून आपण 5 कॉमन काढलेला आहे आणि दोन्ही टर्ममध्ये m असल्यामुळे आपला स्मॉल इंडेक्स म्हणजे m हा कॉमन निघणार आहे. आता या ठिकाणी हा 5 आणि m कॉमन निघालेला आहे. काय उरलं आपला या 5m स्क्वेअर मधून फक्त m उरलेला आहे.
मायनस या 5 ने 25 ला डिवाइड करायचं आहे, 5 5 जा 25 आणि m हा आपला कॉमन निघालेला आहे, प्लस या ठिकाणी 3 ने 15 ला डिवाइड होणार आहे म्हणून आपलं 3 कॉमन निघणार आहे, m उरलेला आहे, मायनस 3 5 जा 15 इज इक्वल टू 0. तर आता हा जो 0 आहे तो दोन्ही ब्रॅकेटशी संबंधित आहे म्हणून आता आपण त्याचप्रमाणे हे दोन्ही ब्रॅकेट सेम आलेले आहे तर आपण एकच ब्रॅकेट घेणार आहोत, m मायनस 5 आणि जे कॉमन आहे ते सेकंड ब्रॅकेटमध्ये लिहूया, 5m प्लस 3 इज इक्वल टू 0. आणि आता हा 0 दोन्ही ब्रॅकेटशी संबंधित आहे, m मायनस 5 इज इक्वल टू 0 और 5m प्लस 3 इज इक्वल टू 0. तर मायनस 5 जर ट्रान्सफॉर्मेशन करूया तो प्लस 5 होऊन जाईल और 5m आणि हा प्लस 3 जर ट्रान्सफॉर्मेशन करूया तर मायनस 3 होऊन जाईल आणि mच्या कोपिशियंटने 3 ला डिवाइड करायचं आहे तर मायनस 3/5 इथं डिवायडेशन होत नाही ते तसंच ठेवायचं आहे. देअरफॉर द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन 5 आणि मायनस 3/5 आलेलं आहे. मित्रांनो, आता जे आपलं 5th एक्झाम्पल आहे ते आपल्याला दिलेलं आहे 2x² मायनस 2x प्लस 1/2 इज इक्वल टू 0. हे एक्झाम्पल किंवा इक्वेशन मी नोटबुकवर लिहून घेतलेलं आहे. आता मित्रांनो, या ठिकाणी डेनोमिनेटर 2 आहे म्हणजे आपला LCM 2च निघणार आहे आणि त्या 2 ने सर्व टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. मग आता या 2 ने फर्स्ट टर्मला मल्टिप्लाय करूया, 2 2 जा 4x² मायनस 2 2 जा 4x प्लस जर 1/2 ला 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 2 2 कट होऊन जाईल, फक्त आपलं प्लस 1 उरणार आहे इज इक्वल टू 0. मित्रांनो, आता आपल्याला या ठिकाणी मोर दॅन 1 कोपिशियंट आहे फर्स्ट टर्मला म्हणून 4 1 जा 4. तर आपल्या या ठिकाणी जो अँगल तयार होईल त्याचा जो प्रोडक्ट आहे 4 1 जा 4 तो 4 आलेला आहे आणि आपल्याला ॲडिशन -4 पाहिजे आहे. तर -4 म्हटलं तर 2 2 जा 4 म्हणजे आपण दोघांना -2 देऊ शकतो. आणि आता आपण हे जे स्प्लिट केलेलं आहे -4x ते आता आपण लिहिणार आहोत 4x² मायनस 2x पुन्हा -2x प्लस 1 इज इक्वल टू 0. पुन्हा 2 टर्मचा ग्रुप तयार करणार आहोत. या ठिकाणी आपला 2 कॉमन निघणार आहे कारण 2 ने या 4 ला डिवाइड होणार आहे म्हणून 2 कॉमन निघालेला आहे आणि ह्या दोन्ही पदांमध्ये x हे व्हेरिएबल असल्यामुळे स्मॉल इंडेक्स x आहे तो आपण स्मॉल इंडेक्स x आहे मग तो x आपण घेतलेला आहे कॉमन मध्ये आणि ह्या 2 ने 4 ला डिवाइड होणार आहे 2 2 जा 4 आणि इथला x कॉमन निघालेला आहे, एक x उरलेला आहे मायनस हे 2x पूर्ण कॉमन निघालेला आहे. जर 2x ने 2x ला डिवाइड केलं तर 1 उरणार आहे. त्यानंतर मायनस आता ह्या 1 ने 2 ला डिवाइड होणार आहे म्हणून 1 कॉमन निघालेला आहे. या ठिकाणी थर्ड टर्मला x व्हेरिएबल आहे पण 1 ला नसल्यामुळे x कॉमन निघणार नाही. मग आता 1 ने जर याला डिवाइड केलं तर आन्सर तेच येणार आहे, 2xच उरणार आहे. आणि ब्रॅकेटच्या बाहेर जर मायनस साईन असेल तर मधलं साईन काय होतं बदलतं, प्लसचं मायनस होऊन जाईल आणि 1 ने 1 ला डिवाइड करा तो 1 इज इक्वल टू 0. या ठिकाणी दोन्ही ब्रॅकेट सेम आलेले आहे, एकच लिहायचं आहे आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये कॉमन लिहिणार आहोत 2x मायनस 1 इज इक्वल टू 0. मित्रांनो, हा 0 दोन्ही ब्रॅकेटशी संबंधित आहे. 2x मायनस 1 इज इक्वल टू 0 और 2x मायनस 1 इज इक्वल टू 0. 2x हा जो -1 आहे याचं ट्रान्सफॉर्मेशन करणार आहे तो मायनसचं प्लस होऊन जाईल और 2x हा -1चं पुन्हा ट्रान्सफॉर्मेशन केल्यावर तो +1 होणार आहे आणि xच्या कोपिशियंटने 1 ला 2 ने डिवाइड करायचं आहे. त्याचप्रमाणे येथे सुद्धा 1 ला ह्या 2 ने डिवाइड करायचं आहे.
तर आपलं या ठिकाणी जे सोल्युशन आहे इक्वेशनचं ते लिहिणार आहोत. द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशन 1/2 अँड 1/2. आता आपण जे 6 एक्झाम्पल आहे ते नोटबुकवर लिहून घेतलेलं आहे. या ठिकाणी 6x - 2/x इज इक्वल टू 1. मित्रांनो, या ठिकाणी सुद्धा डेनॉमिनेटर फक्त एकच आहे, त्यामुळे ह्या डेनॉमिनेटर म्हणजेच आपला हा एलसीएम निघणार आहे आणि ह्या x ने सर्व टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे आणि देअरफॉर 6x² होईल मायनस या 2/x ला जर x ने मल्टिप्लाय केलं, ह्या 2/x ला x ने मल्टिप्लाय केलं तर आपलं या ठिकाणी x कट होऊन जाईल, 2 उरेल इज इक्वल टू x ने 1 ला मल्टिप्लाय करा तर 1x होईल. मित्रांनो, जनरल फॉर्म मध्ये लिहून घेऊया. 6x² प्लस 1x हा ट्रान्सफॉर्मेशन करायचं तो -1x होईल, -2 इज इक्वल टू 0. मित्रांनो, आपल्याला अँगल तयार करायचा आहे. या ठिकाणी जो 6 आहे कोपिशियंट तो मोर दॅन 1 आहे. 6 ने 2 ला मल्टिप्लाय केल्यावर आपला प्रोडक्ट -12 होईल. 6 2 जा 12. आणि आता आपल्याला -1 ची अशी स्प्लिट करायचं आहे की त्यांचा प्रोडक्ट हा -12 आला पाहिजे आणि ऍडिशन आपली -1 आली पाहिजे. तर आपण -4 आणि +3 जर केलं तर 4 3 जा 12 होईल, म्हणजे -12 होईल आणि -4 मधून 3 सबट्रॅक्शन केल्यावर आपलं -1 उरणार आहे. म्हणजे आपली ही स्प्लिट आपण लिहिणार आहोत. 6x² - 4x + 3x - 2 इज इक्वल टू 0. पुन्हा आपण दोन टर्मचे ग्रुप तयार केलेले आहेत आणि या ठिकाणी 6 आणि 4 हे दोघांनाही 2 ने डिवाइड होईल म्हणून 2 कॉमन काढला. त्याचप्रमाणे स्मॉल इंडेक्स आपला x आहे आणि आपण x कॉमन काढून घेतलेला आहे. या 2 ने 6x ला डिवाइड करा, 2 3 जा 6 आणि या x² मधून x मायनस करायचं तर आहे, x उरला मायनस 2 2 जा 4, x तर कॉमन निघालेला आहे प्लस या ठिकाणी 3 आणि 2 ला 1 ने डिवाइड होईल म्हणून 1 कॉमन निघणार आहे आणि 1 ने जर 3x ला डिवाइड केलं तर 3x उरेल मायनस 1 ने 2 ला डिवाइड केल्यावर 2 उरेल इज इक्वल टू 0. मित्रांनो, दोन्ही ब्रॅकेट सेम आलेले आहेत, त्यापैकी आपण एकच ब्रॅकेट घेणार आहोत 3x - 2 आणि हे जे कॉमन काढलेले आहे ते सेकंड ब्रॅकेटमध्ये लिहिणार आहोत इज इक्वल टू 0. 0 हा दोन्ही ब्रॅकेट संबंधित आहे म्हणून 3x - 2 इज इक्वल टू 0 और 2x + 1 इज इक्वल टू 0. आपण ट्रान्सफॉर्मेशन करणार आहोत. हा जो -2 आहे याचं ट्रान्सफॉर्मेशन करा तो +2 होऊन जाईल और 2x हा +1 चं ट्रान्सफॉर्मेशन केल्यावर -1 उरेल. एक्सच्या कोपिशियंटने 2 ला डिवाइड करायचं म्हणजे x इज इक्वल टू 2 ला 3 ने डिवाइड करायचं और एक्सच्या कोपिशियंटने -1 ला डिवाइड करायचं. म्हणजे आपलं या ठिकाणी एक्सचे जे व्हॅल्यू आले आहे ते 2/3 - 1/2 म्हणजेच द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन 2/3 and -1/2. मित्रांनो, या 7 एक्झाम्पल मध्ये आपल्याला ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. ते आपल्याला सांगितलेले आहे √2x² + 7x + 5√2 इज इक्वल टू 0 टू सॉल्व दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. मित्रांनो, आपल्याला ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. आपण प्रत्यक्षात हे एक्झाम्पल सॉल्व करून घेणार आहोत. मी हे एक्झाम्पल म्हणजे इक्वेशन हे मी आता नोटबुकवर लिहून घेतलेलं आहे. या ठिकाणी आपला जो एक्सचा फर्स्ट टर्मचा जो कोपिशियंट आहे तो मोर दॅन 1 आहे म्हणून या √2 ने 5 × √2 ला मल्टिप्लाय करायचं आहे. तर आपण या ठिकाणी जे अँगल आहे तो आपला असा होणार आहे
ह्या √2 म्हणजे आपलं √2 इंटू √2 × 5. मित्रांनो √2 इंटू √2 म्हणजे 2 होईल आणि इंटू 5 2 5 जा 10 म्हणजे आपला जो प्रोडक्ट आहे तो आपला 10 येणार आहे. प्रोडक्ट आपला 10 येणार आहे आणि ॲडिशन आपला 7x पाहिजे. तर आपण या ठिकाणी 5 2 जा 10 घेऊ शकतो. दोघांना प्लस साईन द्यावा लागणार आहे. मित्रांनो आता आपण जो स्प्लिट केलेला आहे 7x ते आता आपण लिहिणार आहोत √2x² प्लस 5x प्लस 2x प्लस 5√2 इज इक्वल टू 0. पुन्हा आपण आता ग्रुप तयार करून घेतलेला आहे. मित्रांनो या ठिकाणी काहीच कॉमन निघणार नाहीये, पण एक्स कॉमन निघेल. पहा काहीच कॉमन निघणार नाही म्हणजे संख्यांमध्ये किंवा नंबरमध्ये कॉमन निघणार नाहीये, पण व्हेरिएबलमध्ये जो स्मॉल इंडेक्स आहे एक्सचा तो कॉमन निघणार आहे. आपण एक्स कॉमन काढलेला आहे आणि या ठिकाणी हा √2 उरलेला आहे तो तसाच लिहिला आणि इथला एक्स कॉमन निघालेला आहे तो एक्स उरला. पहा प्लस इथला एक्स कॉमन निघालेला आहे जे 5 उरलेला आहे प्लस आता या ठिकाणी पहा कॉमन काय निघेल की इथे एक्स तर कॉमन निघणार नाही, पण √2 कॉमन निघेल कारण की आपलं हा जो 2 आहे तो खरा आपला √2 इंटू √2 आहे म्हणजे आपले 2 होऊन जाईल इथं. म्हणजे आपला हा या 1 रूट इथून कॉमन निघालेला आहे ह्याच्यातून म्हणजे आपलं इथं √2 कॉमन निघालेला आहे आणि काय उरणार आहे एक √2 उरलेला आहे. एक √2 कॉमन निघालेला आहे पण हा 1 रूट उरलेला आहे तो 1 रूट लिहिला पहा आपण. त्याचप्रमाणे हा एक्स पण उरलेला आहे प्लस √2 तर कॉमन निघालेला आहे फक्त 5 उरले आता इज इक्वल टू 0. दोन्ही ब्रॅकेट आपले सेम आलेले आहे त्यापैकी एकच ब्रॅकेट लिहायचं आहे √2x प्लस 5 आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये x प्लस √2 इज इक्वल टू 0. हा जो 0 आहे तो दोन्ही कंसाशी काय संबंधित आहे जे √2x प्लस 5 इज इक्वल टू 0 और x प्लस √2 इज इक्वल टू 0. मित्रांनो आता या ठिकाणी ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे √2x प्लस -5 होऊन जाईल और या ठिकाणी सुद्धा √2 मायनस रूट होणार आहे. एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी एक्सच्या कोफिशियंटने -5 ला डिवाइड करायचं आहे और त्याचप्रमाणे या ठिकाणी तसंच ठेवायचं आहे. मित्रांनो आता आपण ऍक्टिव्हिटी पूर्ण केलेली आहे. ती बॉक्स पूर्ण आता फिलअप करायची आहे. आपल्याला काय काय सांगितलेलं आहे या ठिकाणी √2x² प्लस 5x म्हणजे 5x ला आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी ब्रॅकेट द्यायचं आहे प्लस 2x ला पण ब्रॅकेट द्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी पहा या ठिकाणी x कॉमन काढलेला आहे या ठिकाणी याला अंडरलाईन करायची. त्यानंतर √2 आलेला इथं √2 आलेला आहे पहा इथं √2 आलेला आहे याला अंडरलाईन करायची. त्यानंतर इकडे पहा या ठिकाणी आपला दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये सेकंड ब्रॅकेटमध्ये x प्लस √2 आलेला आहे. आपला सेकंड ब्रॅकेटमध्ये x प्लस √2 आलेला आहे म्हणजे आता आपल्याला याला अंडरलाईन करायची आहे. याला अंडरलाईन केलेली आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी इथे अंडरलाईन करायची आहे किंवा ब्रॅकेट द्यायचं आहे.
त्यानंतर एक्सची व्हॅल्यू आपण काढलेली आहे ती इथे लिहायची, एक्सची व्हॅल्यू इथे, आणि शेवटी आपण लिहिणार आहोत -5/√2 and -√2 are roots of the equation. मित्रांनो, आता आपण 8 एक्झाम्पल घेणार आहोत. यामध्ये सांगितलेलं आहे 3x² - 2√6x + 2 = 0. आपण हे एक्झाम्पल नोटबुकमध्ये लिहून घेतलेलं आहे. मित्रांनो, या ठिकाणी फर्स्ट टर्मला जो कोफिशियंट आहे तो >1 आहे, म्हणून या 3 ने 2 ला मल्टिप्लाय करायचं. 3 2 जा 6 म्हणजे आपला प्रोडक्ट हा 6 आलेला आहे. आणि -2 × √6 हे आपलं ॲडिशन आहे. याचं स्प्लिट असं करायचं की त्यांचा प्रोडक्ट किंवा मल्टिप्लिकेशन 6 आलं पाहिजे आणि ॲडिशन आपलं -2 × √6 आलं पाहिजे. तर आपण या ठिकाणी -√6 आणि पुन्हा -√6 जर घेतलं तर काय होईल, √6 × √6 = 6 होईल. आणि दोघांची साईन इक्वल असल्यामुळे दोघांची ॲडिशन होईल 1 आणि 1 म्हणजे 2√6 होईल. आता या ठिकाणी आपण जे स्प्लिट केलेलं आहे ते लिहिणार आहोत. 3x² - √6x पुन्हा -√6x + 2 = 0. मित्रांनो, या ठिकाणी हा जो 3 आहे तो आपलं खरं √3 × √3 आहे आणि x² मायनस याची पण आपण फोड करून घेणार आहोत किंवा स्प्लिट करून घेणार आहोत. 3 × 2x पुन्हा मायनस याची सुद्धा आपण स्प्लिट करणार आहोत. 3 × 2x प्लस √2 × √2 = 0. मित्रांनो, या ठिकाणी आता आपण ग्रुप तयार करून घेतलेला आहे. मित्रांनो, या ठिकाणी √3 आणि √3 कॉमन निघालेला आहे आणि x हा x कॉमन निघेल. काय उरलं इथं आपलं √3 आणि इथला x उरलेला आहे मायनस इथला √3 कॉमन निघालेला आहे. काय उरलं इथं, आणि हा √2 उरलेला आहे, इथला x कॉमन निघालेला आहे. त्याचप्रमाणे मायनस या ठिकाणी √2 कॉमन निघणार आहे आणि या ठिकाणी √3 उरलेला आहे आणि x ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन असल्यामुळे हे मधलं साईन बदलणार आहे, ते प्लसचं मायनस होईल. हा √2 कॉमन निघाला आहे, √2 उरलेला आहे = 0. या दोन्ही ब्रॅकेट सेम आलेले आहे. एकच ब्रॅकेट घ्यायचं आहे √3x - √2 आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये आपण जे कॉमन काढलेले आहे ते लिहिणार आहोत. √3x - √2 = 0. हा जो 0 आहे तो दोन्ही ब्रॅकेटशी संबंधित आहे. √3x - √2 = 0 और √3x - √2 = 0. ह्या √2चं ट्रान्सफॉर्मेशन करणार आहोत. √3x हा -√2चं +√2 होऊन जाईल और √3x हा जो -√2 आहे त्याचं ट्रान्सफॉर्मेशन करा, तो +√2 होऊन जाईल. एक्सच्या कोफिशियंटने √2 ला डिवाइड करा आणि पुन्हा एक्सचा कोफिशियंटने √2 ला √3 ने डिवाइड करायचं आहे. तर मित्रांनो, आपलं जे सोल्युशन निघालेलं आहे, द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन √2 upon √3 and
2/√3. मित्रांनो, आता आपण 9 एक्झाम्पल घेत आहोत. या ठिकाणी सांगितलेलं आहे 2m इन ब्रॅकेट m - 24 इज इक्वल टू 50. मी हे एक्झाम्पल टेक्स्टबुक मध्ये लिहून घेतलेलं आहे. मित्रांनो, ह्या 2m ने ब्रॅकेटच्या सर्व टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. 2m स्क्वेअर होऊन जाईल, -24 2 जा 48 होईल. 48m इज इक्वल टू 50. मित्रांनो, आता आपण जनरल फॉर्म मध्ये लिहून घेऊया. 2m स्क्वेअर मायनस 48m याचं ट्रान्सफॉर्मेशन करायचं, त्याला लेफ्ट साईडला सेट करायचं, तो -50 इज इक्वल टू 0. मित्रांनो, ह्या 2 ने ह्या ऑल टर्मला डिवाइड होणार आहे, म्हणून आपण आता 2 ने डिवाइड करून घेऊया. m स्क्वेअर मायनस 2 ने 48 ला डिवाइड केल्यावर 24m होईल आणि ह्या 2 ने 50 डिवाइड केल्यावर 25 होतील इज इक्वल टू 0. आता आपला 1 कोपिसेंट आहे, त्यामुळे आपला जो प्रोडक्ट आहे तो आपला 25 येणार आहे. आणि या ठिकाणी आपलं जे ॲडिशन आहे ते -24m पाहिजे. -24चं आपल्याला असं स्प्लिट करायचं आहे की त्याचं प्रोडक्ट हा 25 आला पाहिजे आणि ॲडिशन आपलं -24 आला पाहिजे. 25 हा आपला मायनस होईल आणि प्लस हा 1 पाहिजे. म्हणजे 25 मधून 1 मायनस केला तर आपलं काय होतात -24, म्हणजे आपलं ॲडिशन मिळते. म्हणून आपण स्प्लिट जे केलेले आहे ते लिहिणार आहे फॅक्टर m स्क्वेअर -25m प्लस 1m -25 इज इक्वल टू 0. आता 2 टर्मचे आपण ग्रुप तयार केलेले आहेत. m कॉमन निघणार आहे, येथे m उरलेला आहे, मायनस हा m कॉमन निघाला, 25 उरेल, प्लस ह्या 1 ने 25 ला डिवाइड होईल म्हणून 1 कॉमन काढलेला आहे, m मायनस 1 ने 25 ला डिवाइड केल्यावर 25 उरतील इज इक्वल टू 0. दोन्ही ब्रॅकेट सेम आलेले आहेत, एकच ब्रॅकेट घ्यायचा m - 25 आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये m + 1 इज इक्वल टू 0. 0 हा दोन्ही ब्रॅकेटशी संबंधित आहे. m - 25 इज इक्वल टू 0 और m + 1 इज इक्वल टू 0. m इज इक्वल टू -25चं ट्रान्सफॉर्मेशन केल्यावर +25 होऊन जाईल, और तसंच या ठिकाणी +1चं ट्रान्सफॉर्मेशन करा, तो -1 होऊन जाईल. द सोल्युशन इज 25 आणि -1. मित्रांनो, आता आपण 10 एक्झाम्पल घेणार आहोत. यामध्ये सांगितलेलं आहे 25m स्क्वेअर इज इक्वल टू 9. आपण ते नोटबुक मध्ये लिहून घेतलेलं आहे. मित्रांनो, आता आपण हा जो 25m स्क्वेअर आहे इज इक्वल टू 9 जो आहे, 9चं ट्रान्सफॉर्मेशन करा, त्याला लेफ्ट साईडला सेट करा, म्हणजे -9 इज इक्वल टू 0. मित्रांनो, या ठिकाणी आपलं फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे, कारण 25चा जो स्क्वेअर रूट आहे तो 5 आहे आणि m स्क्वेअरचा स्क्वेअर रूट m आहे, तो ब्रॅकेट स्क्वेअर होऊन जाईल, मायनस 9चा जो स्क्वेअर रूट आहे तो 3, ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 0. या ठिकाणी आपण फॉर्म्युला यूज करू शकतो a स्क्वेअर - b स्क्वेअर इज इक्वल टू a + b a - b. तर आता या ठिकाणी हा जो आपण ओरिजिन फॉर्म तयार करून घेतलेला आहे याचा आता एक्सपांड करायचा आहे. मित्रांनो, पहिल्या ब्रॅकेटमध्ये आपल्याला प्लस करायचं स्क्वेअर रूटची, म्हणजे 5m + 3, आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये या स्क्वेअर रूटचं मायनस करायचं आहे. 5m - 3 इज इक्वल टू 0. पुन्हा हा 0 दोन्ही ब्रॅकेटशी संबंधित आहे, 5m + 3 इज इक्वल टू 0 और 5m - 3 इज इक्वल टू 0. ट्रान्सफॉर्मेशन करा. 5m हा जो +3 आहे त्याचं ट्रान्सफॉर्मेशन केल्यावर तो -3 होऊन जाईल, और 5m ह्याच -3चं ट्रान्सफॉर्मेशन केल्यावर तो +3 होईल. देअरफॉर m च्या कोपिसेंटने -3 ला डिवाइड करायचं आहे. m येथे सुद्धा तर तसंच करायचं आहे, 3/5. तर आपले जे
सोल्युशन आहे, द सोल्युशन इज -3/5 and 3/5. मित्रांनो, आता आपण 11 एक्झाम्पल घेणार आहोत. यामध्ये सांगितलेलं आहे 7m² इज इक्वल टू 21m. आपण हे नोटबुकमध्ये लिहून घेतलेलं आहे. एक्झाम्पल 7m² इज इक्वल टू 21m. मित्रांनो, हा जो 21 आहे त्याला आपण लेफ्ट साईडला सेट करूया. 7m² हा 21m हा प्लस आहे तो मायनस होऊन जाईल. 21m इज इक्वल टू 0. मित्रांनो, ह्या दोन्ही टर्ममध्ये 7 आणि m कॉमन निघणार आहे. तो कॉमन काढून घेतला आणि ह्या ठिकाणी m उरणार आहे. मायनस 7 ने 21 ला डिवाइड करा. 7 3 जा 21. हा m कॉमन निघालेला आहे इज इक्वल टू 0. हा जो 0 आहे तो दोघांशी संबंधित आहे. नो 7m इज इक्वल टू 0 और m-3 इज इक्वल टू 0. m चे कोफिशिएंट ने 0 डिवाइड करायचं आहे और m-3 इज इक्वल टू 0. या 7 ने 0 डिवाइड केल्यावर 0 उरणार आहे और m इज इक्वल टू -3 चं काय होईल +3. तर आपलं जे सोल्युशन आहे ते आपले 0 आणि 3 निघालेले आहे. द सोल्युशन इज 0 and 3. मित्रांनो, या ठिकाणी ऑर आहे, ऑर लिहिलेला आहे. मित्रांनो, आता आपण लास्ट एक्झाम्पल घेत आहोत. या ठिकाणी सांगितलेलं आहे m² -11 इज इक्वल टू 0. आता आपण हे नोटबुकमध्ये लिहून घेतलेलं आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युलाचा यूज करायचा आहे. इथं जो स्क्वेअर आहे आणि इथं -11 आहे याचा रूट आपल्याला घ्यावा लागणार आहे. या ठिकाणी m चा स्क्वेअर झाला -√11 चा स्क्वेअर होईल इज इक्वल टू 0. आता आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे a² - b² इज इक्वल टू a + b, a - b फॉर्म्युला. मित्रांनो, आता आपण एक्सपांड जो केलेला आहे तो एक्सपांड आता याचा लिहून घेणार आहोत. पहिल्या ब्रॅकेटमध्ये किंवा फर्स्ट ब्रॅकेटमध्ये m - √11 आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये m - √11 इज इक्वल टू 0. हा 0 दोन्ही ब्रॅकेटशी संबंधित आहे. m - √11 इज इक्वल टू 0 और m - √11 इज इक्वल टू 0. m इज इक्वल टू √11 चं ट्रान्सफॉर्मेशन करा प्लस √11 होऊन जाईल और इथे सुद्धा √11 चं ट्रान्सफॉर्मेशन करा तो मायनसचं प्लस होऊन जाईल. तर आपलं जे द सोल्युशन इज √11 and √11 आलेला आहे.